सर्वांचं स्वागत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात। दुधाला 40 रुपये हमी भावासाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत। अकोले तालुक्यातून कोतुळे या ठिकाणी निघालेला ट्रॅक्टर मोर्चा आता संगमनेरमध्ये धडकलेला आहे। तर प्रांत कार्यालयासमोर निघालेला हा मोर्चा पोलिसांनी संगमनेर या ठिकाणी शासकीय विश्रामगृहासमोर अडवलेला आहे। शेकडो ट्रॅक्टरसह शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। शेतकऱ्यांचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा या संपूर्ण परिसरात बघायला मिळते। रस्त्यावर अक्षरशः शेण ओतून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध या ठिकाणी केलाय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडून। सचिन, रस्ता अडवण्यात आलेला आहे, रस्त्यावर दूध ओतण्यात आलेलं आहे, नेमकी काय सध्याची परिस्थिती आणि मागण्या काय आहेत? निश्चितच दुधाला किमान 40 रुपये हमी भाव द्यावा यासाठी शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या कोतुळ या गावामध्ये गेल्या 18 दिवसांपासून शेतकरी धरणे आंदोलनाला बसलेले होते। काल त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक देखील झाली, मात्र या बैठकीत तोडगा निघाला किंवा समाधान झाले नसल्याचा आरोप जो आहे तो शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि आज त्यामुळे कोतुळ ते संगमनेर प्रांत कार्यालय असा 45 किलोमीटर ट्रॅक्टर लॉंग मार्च शेतकऱ्यांनी काढलेला आहे आणि आता जवळपास 300 ते 350 ट्रॅक्टर जे आहेत ते लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता हा लॉंग मार्च जो आहे तो संगमनेर प्रांत कार्यालयाजवळ आला असता शासकीय विश्रामगृहाजवळ पोलिसांनी अडवलेला आहे आणि त्यामुळे संगमनेरात जी आहे ती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। शेण ओतून आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जे आहे यांच्या विरोधात शेतकरी सध्या घोषणाबाजी जोरदार करतायत। अनेकदा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांचा आहे आणि सध्या तरी धन्यवाद सचिन दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी।